पाचपौली इलाके से एक बेहद गंभीर और शर्मनाक मामला सामने आया। यहाँ एक सौतेले पिता पर अपनी ही 19 वर्षीय बेटी के साथ अशोभनीय व्यवहार करने का आरोप लगा है। घटना 27 जनवरी की रात की बताई जा रही है, जब आरोपी ने सो रही युवती के साथ छेड़छाड़ करने की कोशिश की। पीड़िता की शिकायत पर पाचपौली पुलिस ने एफआईआर दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। पीडित मुलगी आपल्या वडिलांसोबत गुरुद्वाराच्या बाजूला राहतो, भाड्यानं राहते आणि तिची आई ती लहान मुलगी असताना 6 वर्षाची असताना ती दुसऱ्यासोबत लग्न केली, इंटरकास्ट. आणि त्याच्यानंतर तिच्या आईला आणखी एक मुलगी झाली आणि तो अनमॅरिड असताना, म्हणजे एक मुलगी सावत्र, एक मुलगी स्वतःची. त्या पीडितेची आई मरण पावल्यानंतर ही पीडिता त्या वडिलांसोबतच राहायची. त्याच्यातच आई मरण पावली आणि ती राहायची. त्याच पद्धतीने थोडंसं त्याच्या वर्तणुकीत फरक पडलेला आहे. मुलगी 19 वर्षाची, कॉलेज करते. तिला 27 तारखेला तिच्यासोबत वाईट वागणूक, अश्लील चाळे जे करत असताना तिला ते बरं वाटलं नाही. ती एफ-आय-आर करायला पोलीस स्टेशनला आली. आम्ही तिचा बारकाईने विचारपूस केली आणि तिचं विनयभंगाचा गुन्हा दाखल करून वडिलावर कारवाई करण्यात आलेली आहे. वडिलाकडे पण आणखी एक 7 वर्षाची मुलगी आहे आणि ही मुलगी कॉलेज करते. त्याच्यात नेमकं तिचं पुनर्वसन आणि ती कोणाकडे राहायचं हा एक प्रश्न होता. त्याच्यात ती मोठी मुलगी असल्यामुळे 19 वर्षाची ती आपल्या आई मरण पावली, परंतु आईची मैत्रीण आहे. सध्या मी तिच्याकडे राहायला जाते, अशा म्हणण्यावर आम्ही त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आरोपीला कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई एपीआय खंडारेकडे तपास दिलेली आहे. नाही नाही, आरोपी मूळचा तसं पंजाबचा आहे, तो इथं राहायला आला. ही जी त्याची बायको ती इथली असल्यामुळे आणि गुन्हेगारी रेकॉर्ड नाही त्याच्यावर.